उमेश 11 उमराट संघाचा पराभव करून राजाराम वॉरियर्स तवडे संघाने एक दमदार सलामी दिली। साखळी फेरीची स्पर्धा असा डबल एलिमिनेशनचा नियम असा। डबल एलिमिनेशन म्हणजे जो संघ 2 वेळा या स्पर्धेतून हरतलो त्या संघाक पुढच्या वर्षापर्यंत वाट बघूची लागतली। मध्ये अंगणारी अंगणेवरची जत्रा आणि कुणकेश्वराची आणि नेरूरची शिवरात्र करून पुढच्या वर्षी तुमका येऊचा लागतला। त्यामुळे प्रत्येक सामना हे महत्त्वाचा। पहिल्या सामन्यात 2023 मध्ये आमच्या ह्या मैदानावरचो मानाचो चषक ज्यांनी उचललो तो राजाराम वॉरियर्स तवडे संघ विकास गावडे यांच्या मालकीच्या संघान उमेश वांगणकर यांच्या मालकीच्या उमेश 11 उमराट संघाक पहिल्या सामन्यात एक मोठा धक्को दिल्यानंतर मैदानावर अमर मांद्रेकर यांच्या मालकीचो AAIS बिचोलीम गोवा संघ आणि त्या संघाच्या समोर हनुमंत तळेकर आणि दिलीप तळेकर यांच्या मालकीचो गांगेश्वर तळेरे संघ। सामन्याची सुरुवात परत एकदा सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा। भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना मारुतीरायाक वंदन करून जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठण आयोजित जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या आजच्या रजनीमधल्या दुसऱ्या सामन्यात तुमचा मालवणी केंद्रावर कासारडे केंद्रावर मनपूर्वक स्वागत। स्ट्रायकर यांच्या दिशेने दिसणारो पुनाजी गणगोटकर गोवा पोलीस जाबाज सैनिक टेनिस क्रिकेटवर शतक ठोकण्याचा पराक्रम ज्याच्या नावे असा तो पुनाजी गणगोटकर द रन मशीन ऑफ द गोवा। आणि हो पहिलो बॉल साहिल वांगणकरचो पहिलो चेंडू पणजेसून इलो आणि थेट असनोड्याच्या दिशेन पहिलो सुंदर देखणो आकर्षक जय हनुमान चौकार। पहिल्या चेंडूवरचा चौकार। धावसंख्येची सुरुवात अपालीसाठी दुसरो चेंडू इनसाइड आउट फसलेलो फटको क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि दोघांच्या मध्ये पडलेलो झेल। हाफ चान्स होतो पण स्पर्धा जिंकण्याचा स्वप्न जेव्हा तुम्ही बघता तर स्वप्न करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी हे हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट होणं खूप गरजेचा होता। एक साधी संधी दवडली गेली आणि ती कोणाची होती? पुनाजी गणगोटकर। पुनाजी गणगोटकरला रन मशीन म्हटला जाता का म्हटला जाता त्याचा उदाहरण तुमका थोडाच वेळात कळतला। सध्या जावी स्ट्रायकर यांच्या दिशेन पणजीचो एक दर्जेदार खेळाडू आज AAIS बिचोलीम गोवा संघाच्या वतीन साहिल माफ करा विकास कदम पियाळीचो हे खेळाडू विकासच्या बॅट मधून बाहेर पडलेलो फटको मिड विकेटच्या दिशेन पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार जय हनुमान चौकार। चेंडूंचा खेळ झालो समाप्त। धावसंख्या 9 रन्सावर। पहिल्या बॉलवर पुनाजी गणगोटकरचा चौकार। दुसऱ्या चेंडूवर कणकवली तालुक्यातल्या पियाळी गावचो एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू ज्या खेळाडूच्या अंगात हाडा असत की नाय असो भास होता असो विकास कदम चौकारांची सुरुवात। तिसरो चेंडू घेऊन साहिल वांगणकर मोठ्या फटक्याचा इरादो होतो अपील तर झाला पण पंच आपल्या जागेवर असतील। एक मोठा अनुभव पंचांच्या रूपात या स्पर्धेसाठी अमोल मेस्त्री देवगड मंगेश धुरी आणि बंटी केरकर मालवण हे 3 ऑफिशियल्स या स्पर्धेसाठी टेनिस क्रिकेट लेदर क्रिकेट खेळण्याचो एक मोठा अनुभव ज्या तीनही पंचांकडे असा ते 3 पंच मैदानावर ऑफिशियलची जबाबदारी घेऊन चौथ्या चेंडूचा खेळ समाप्त। धावसंख्या स्थिरावली 9 रन्सावर। पहिल्या ओव्हरीत साहिलचो पुढचो चेंडू लॉंग ऑनच्या फळावरसून चेंडू सीमारेषा पार जय हनुमान षटकार डायरेक्ट चंद्रार। नावाचो नारो गुंजलो आणि आता पियाळीचो विकास कदम एकूण धावसंख्या 15 रन्सावर। फसलेलो फटको शॉर्ट मिड विकेटच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या खाली आणि रजत साहिलला मिळालेली सफलता। विकास कदम पहिल्या विकेटच्या स्वरूपात माघारी परतलेलो। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकात धावसंख्या 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात।
धावफलक पहिल्या षटकाची सांगता. पहिल्या षटकात प्रत्येक चेंडूवर नवनवीन गोष्टी बघूक मिळाले. पहिल्या चेंडूवर आपण बघितलो पुनाजी कणगुटकरचा चौकार, त्यानंतर सिंगल, त्या पुढच्या चेंडूवर विकास कदमचा चौकार, त्यानंतर एक डॉट बॉल, त्यानंतर एक षटकार आणि शेवटच्या चेंडूवर ही विकेट. विकास कदम बाद होणं या संघाच्या दृष्टीने खूप मोठं धक्को होतो, पण मैदानावर विकासची जागा घेण्यासाठी संघाचा कर्णधार चंद्रा जाधव, बॉलिंग मार्कवर हर्षद मातोंडकर. दुसऱ्या षटकाची सुरुवात. हर्षद मातोंडकर, पुनाजी कणगुटकर हे दोनही गोयचे खेळाडू, त्यामुळे मैदानावर ही दर्जेदार लढत तुमका बघूक मिळतली. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात. पहिलो चेंडू डॉट बॉल, धावसंख्या 15 रन्सावर. गांगेश्वर तळे संघाच्या वतीने ही सलामीची जोडी इली. पहिल्या विकेटचा पतन झाला आणि मैदानावर संघाचो कॅप्टन दुसऱ्या ओव्हरीच्या पहिल्याच बॉलवरच्या का मैदानात जाऊचा लागला. पंचांचो इशारा होईल वाईट बॉल. अवांतरच्या स्वरूपात अजून एक धाव, धावसंख्ये 16 रन्सावर. एका गडाच्या मोबदल्यात 16 धावा बाद झालेलो फलंदाज. एक मोठा धक्को पहिल्याच ओव्हरीमध्ये, पण या मोठ्या धक्क्याचा कोणताही परिणाम न होऊ देता द रन मशीन पुनाजी कणगुटकर कामाक लागलेली. एक लांबलचक जय हनुमान षटकार आणि धावसंख्या 22 रन्सार. बावीस धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ. पुनाजी मिड ऑफला क्लिअर करत चेंडू सीमारेषा बार अजून एकदा पाठवलेलो हो जय हनुमान चौकार. गोवा राज्यातला कारापूर गावचा हो दर्जेदार खेळाडू, पण आज समोर असनोड्याच्या पुनाजी कणगुटकर समोर खैची मात्रा न चालल्यामुळे थोडस निराश. लोअर फुल टॉस, आडव्या बॅटचा फटको, डीप वरसून येलेलो खेळाडू, मिड विकेटवर असलेला प्रोटेक्शन. 6 षटकांचा सामनो. पहिली 2 ओव्हरी हे मॅन्डेटरी पॉवर प्ले, त्यापैकी पहिली ओव्हर जय हनुमान मॅजिक ओव्हर, 11च्या 11 खेळाडू आतमध्ये. दुसरी ओव्हर ही मॅन्डेटरी पॉवर प्ले, ज्यामध्ये 2 खेळाडूंचा प्रोटेक्शन. आणि ह्या दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. हर्षद मातोंडकर आतापर्यंत 4 बॉलमध्ये 12 रन्सांचा खर्च, एकूण धावफलक 27 रन्सावर. पुनाजी कणगुटकर 6 चेंडू 16 धावा. गोवा पोलीस या बॉलवर बरेच घटना एकाच वेळी घडलेले, ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सज्ज केला. हर्षदने कौतुक करूचा लागा हर्षदचा. एक खेळाडू स्ट्रेट बॅटरच्या अगदी डोळ्यांच्या समोर आणि स्ट्रेट ड्राईव्हचा हो फटको ऍक्शन रिप्ले मध्ये तुमका बघूक मिळताले. या चेंडूवरची सगळी नजाकत. धावसंख्या स्थिरावलेली 28 धावा. दुसऱ्या ओव्हरीचो एक चेंडू बाकी. या ओव्हरी मधले सगळे घटना. पहिल्या चेंडूवर डॉट बॉल, त्यानंतर वाईड, एक षटकार, एक चौकार, नंतर 2 सिंगल. पुनाजी कणगुटकर 6 चेंडू 16 धावा. आणि या दुसऱ्या ओव्हरीची समाप्ती करणारा चेंडू घेऊन कारापूरचो हो बादशाह खेळाडू पॅव्हलिन एंड कडसून बॉलिंग मार्कवर हर्षद मातोंडकर ज्याचं नाव. खूपच सुंदर चेंडू. हर्षदचा कौतुक करूचा लागा. जो अँगल हर्षदने बनवलो त्यावरून चेंडू टप्प पडल्यानंतर बॅटर पासून लांब जातो असा वाटत होता, पण पुन्हा एक आत येणारो चेंडू टाकलो हर्षद मातोंडकरने. दुसऱ्या ओव्हरीची सांगता आणि पहिल्या 2 ओव्हरीत 14ची सरासरी राखत पहिली बॅटिंग करणारो गांगेश्वर तरळे संघ 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. करूयात. पुष्पगुच्छ देऊन अभि धुमाळ आणि ग्रामपंचायत सदस्य बाळा जोशी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत होतंय मुख्य व्यासपीठावरती. पाळेकर वाडी गावचे सरपंच उदय पाळेकर
हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. आपलंही मनापासून स्वागत. पहिल्या ओव्हरीत 15 रन्सांचा खर्च ज्यांनी केलो मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जय हनुमान मॅजिक ओव्हर मध्ये तो साहिल वांगणकर पणजीचो ह्यो खेळाडू बॉलिंग मार्कवर. समोर चंद्रा जाधव संघाचो कॅप्टन. स्विच केलेलो फटको एका मोठ्या फटक्याचा प्रयत्न होतो पण साहिलचो वेगवान चेंडू फक्त एका रन्सावर समाधान. एकेरी धाव जी लेग बायच्या स्वरूपात पंचांचो इशारो आणि त्यानंतर गणेश राऊळ सरांनी स्कोरशीट मध्ये केलेली नोंद. एकेरी धावेनिशी बदललेलो धावफलक 29 रन्सावर एका गड्याच्या मोबदल्यात. हे सुद्धा एक दर्जेदार सामना होतो. एक हाय व्होल्टेज ड्रामा बघण्यासाठी सज्ज रवा. पहिल्या मॅच मध्ये शतकी कामगिरी राजाराम वॉरियर्स तवडे संघाची आणि यावेळी गांगेश्वर तळेरे संघ एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने नक्की तुमका वाटचाल बघूक मिळतली. आणि या संघातून खेळणारे एकापेक्षा एक मातब्बर तगडे तुल्यबळ खेळाडू. 2 मातब्बर संघांमध्ये चालू असलेली ही आजच्या दिवसातली आजच्या रजनीमधली दुसरी लढत. थोडंसं निराशाजनक फटको पुनाजी कणगुटकर. ज्या पुनाजीच्या बॅटमध्ये हातामध्ये खांद्यामध्ये प्रचंड ताकद. जो पुनाजी रिव्हर्स स्वीप रिव्हर्स पूल या फटक्यांवर जास्त विश्वास न ठेवणारो खेळाडू. पण यावेळी साहिल वांगणकरच्या दर्जेदार गोलंदाजी समोर थोडंसं फ्रस्ट्रेटेड निराशाजनक फटक्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. स्थिरावलेली धावसंख्या 29 रन्सावर एका गड्याच्या मोबदल्यात. पुढे सरसाबत खेळण्याचा प्रयत्न. फसलेलो फटको मिड ऑफचो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल घेण्याचा प्रयत्न होणं खूप गरजेचा होता. कारण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ हे 3 शब्द या पिढीच्या लक्षात राहतले. ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले जातले. या जागेचा महत्व काय असा ह्या वर्ल्ड कप मध्ये तुम्ही बघितलात. या जागेवरचो खेळाडू किती दक्ष असणं गरजेचं असा. यावेळी पुनाजीचो चेंडू फसलेल्या फटक्यावर झेल टिपणं अपेक्षित होता. 2 धावेनिशी इक्वेशन बदलला. धावफलक बदललो. 31 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या ओव्हरीतल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त. साहिल वांगणकर परत एकदा बॉलिंग मार्कवर. समोर अपाली कणगुटकर 9 बॉल मध्ये 18 धावा अपालीची कामगिरी. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ. कपडावरसून चेंडू डायरेक्ट चंद्रार. पावळेचा पाणी पास टाक. जय हनुमान षटकार. षटकारांनिशी 37 यो धावफलक. एक फायटिंग टोटल उभारण्यामध्ये हे षटकार नक्की उपयोगी पडतलो. परत एकदा फ्रस्ट्रेटेड शॉट. पुनाजीमध्ये प्रचंड ताकद असा. क्रिकेटपेक्षा सुद्धा काकणभर जास्त प्रेम पुनाजीचा फुटबॉलवर असा. क्रिकेटची मॅच आणि फुटबॉलची मॅच ह्या जर डोळ्यासमोर असला तर माझ्या माहितीप्रमाणे जास्त पुनाजी प्रेफर करता फुटबॉलला. आणि त्यामुळे प्रचंड ताकद त्याच्या मांडीमध्ये आणि पायांमध्ये. त्या मांडीचो खांद्याचो हाताचो वापर करून पुनाजी मोठी फटकेबाजी करूची लागतली. 11 बॉल मध्ये 24 आणि सांघिक 37 यो धावफलक. अलॉंग विथ द कार्पेट रोलिंग डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना सुद्धा. 2 धावा परत एकदा पूर्ण. आणि या 2 धावेने तर बदललेला हे सुंदर इक्वेशन. धावसंख्या स्थिरावलेली 39 रन्सावर 3 षटकांची सांगता. आणि पहिल्या 3 ओव्हरीत 13 धावांची सरासरी. गांगेश्वर तळेरे संघ. पहिल्या 3 षटकामध्ये 39 धावा. चंद्रा जाधव 2 चेंडूमध्ये 1 रन. ज्या चंद्राकडून अपेक्षा नक्की असतली. संध्याकाळच्या 17 मधली ही स्पर्धा असा. रात्रीची स्पर्धा असा. त्यामुळे चंद्राकडून चंद्रावर जाणारे फटके नक्की बघूक मिळतले. खास जाता तो मनोज नार्वेकर मयगावचो हे खेळाडू अगदी थोड्याच वेळात तुमका स्क्रीनवर दिसतलो. पण बॉलिंग मार्कवर वैयक्तिक दुसऱ्या आणि सांघिक 4थ्या षटकाची जबाबदारी. हर्षद मातोंडकरचं हे पहिलं चेंडू चंद्राच्या बॅटमधून बाहेर पडलेलो. डायरेक्ट चंद्रार. अजून एक पावळेचा पाणी पास टाक. जय हनुमान षटकार. एका मोबदल्यात. चंद्राच्या बॅटची कट घेऊन चेंडू शॉट थर्ड मॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षण खूप सुंदर. डायरेक्ट हिटची अपेक्षा होती. प्रयत्न सुद्धा केलो. एकेरी धावेनिशी बदललेला गणित. धावसंख्या 46 रन्सावर 6 षटकांचा सामना. पहिल्या 3 ओव्हरात
पहिल्या 3 ओव्हरी थोडीशी संत सुरुवात, सावध सुरुवात, पण गिअर चेंज होताना नक्की दिसतलो. कारण एका बाजून असनोड्याचो खेळाडू, दुसऱ्या बाजून कणकवलीचो खेळाडू प्रतिनिधित्व करतात आज गांगेश्वर तळेरे संघाचा. धावसंख्या स्थिरावली 46 रन्सावर. एका गड्याच्या मोबदल्यात चौथ्या ओव्हरीच्या 2 चेंडूंचो खेळ समाप्त. आज पुनाजीने एक सुंदर सुरुवात केली, ज्याप्रमाणे या आदल्या मॅच मध्ये 11 बॉलमध्ये 39 रन. छोटा पटाका बडा धमाका, बबल नाईक, मॅन फ्रॉम होडावडे, राजाराम वॉरियर्स तळवडे संघासाठी अगदी तशीच सुरुवात या दुसऱ्या मॅच मध्ये. पुनाजी कणगुटकर लॉंग ऑफच्या दिशेन अजून एक मोठं फटको, यावेळी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेटचा पतन. समर्थ गावस सुपरमॅन ऑफ गोवन क्रिकेट हे सुंदर झेल टिपताना पुनाजी कणगुटकरची खेळी समाप्त. 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. टेनिस क्रिकेटवर सुद्धा मोठमोठे रेकॉर्ड होतात आणि हे रेकॉर्ड सांगताना आमका सुद्धा अभिमान वाटता. काही मोजक्या खेळाडूंका जमला टेनिस क्रिकेटवर सेंचुरी ठोकणं आणि हो पराक्रम ज्यांका जमलो असे 4 खेळाडू या पहिल्या 2 सामन्यात बघूक मिळाले. सध्या मैदानावरून परत जाणारो पुनाजी कणगुटकरच्या नावावर सुद्धा 34 चेंडूमध्ये शतक ठोकण्याचा पराक्रम. याच संघाच्या समोर म्हणजे AAIS बिचोलीम संघातून खेळणारो रजत कुडाळकर, ज्या खेळाडूच्या नावावर 2 वेळा हे पराक्रम नोंद असा. टेनिस क्रिकेटवर 3 सेंचुरी ज्या खेळाडूच्या नावावर असत तो मनोज नार्वेकर तुमका थोड्याच वेळात मैदानावर दिसतलो. आणि पहिल्या मॅच मध्ये ज्याका खेळताना दिसला बघितला तो स्टार अक्षय घाटवळने ह्यो पराक्रम कर्नाटकाच्या भूमीवर केलो. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संघाकडून खेळताना ह्यो आमच्यासाठी सुद्धा एक अभिमानाचो क्षण. टेनिस क्रिकेटवर सेंचुरी ठोकणारे 4 खेळाडू या पहिल्याच मॅच मध्ये तुमका बघूक मिळतात. यावरून तुमका कळताला या स्पर्धेचा महत्व काय असा या खेळाडूंच्या लेखी. जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठण आयोजित जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 यो थरार. खोलवर टप्प्याचा चेंडू साहिल वांगणकरच्या थोड्याशा महागड्या गोलंदाजीनंतर हर्षद मातोंडकर 9 चेंडू आणि त्यानंतर ह्यो 10वा चेंडू हर्षदचो समाप्त. 20 धावा खर्च केले हर्षदने, पण जी मोठी सफलता हर्षदने मिळवली ती एक मोठी सफलता पुनाजी कणगुटकर नावाची. अक्षयच्या बॅट मधून बाहेर पडलेलो हे लांबलचक फटको, मोये मोये डेंगे डेंगे डायरेक्ट चंद्रार. जय हनुमान षटकार. अक्षय कदम कणकवली तालुक्यातल्या कलमट गावचो हे युवा खेळाडू, ज्या खेळाडून आपल्या बॅटिंगच्या जोरावर अनेक स्पर्धांचो निकाल आपल्या संघाच्या बाजून झुकवलो तो अक्षय. इल्या षटकार. शपल शॉट खेळण्याचा प्रयत्न त्या पुढच्या चेंडूवर, पण हर्षदला माहिती होता काय करूचा असा आपणाक आणि काय नाही करूचा असा. एक वेगवान चेंडू. चौथ्या षटकाचा खेळ झालो समाप्त. 6 षटकांची इनिंग आणि पहिल्या 4 ओव्हरीमध्ये गांगेश्वर तळेरे संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 52 रन्सावर 52-2. बाद झालेले 2 खेळाडू. विकास कदम सलामीसाठी इलेलो विकास, ज्यांनी चौकारान इनिंगची सुरुवात केली. त्यानंतर एक षटकार वैयक्तिक 10 धावसंख्येवर आणि चंद्रा जाधव. पुनाजी कणगुटकर मैदानावर ही जोडी असा चंद्रा जाधव आणि अक्षय कदमची. पुनाजी कणगुटकर बाद झालो. 13 चेंडू 26 धावा ही पुनाजीची वैयक्तिक कामगिरी. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ बाकी. उरलेल्या 12 चेंडूमध्ये ज्याप्रमाणे मगाशच्या इनिंग मध्ये बबल नाईक, प्रतीक गवंडे, दाजी नाईक या खेळाडूंनी अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर सांघिक सेंचुरी ठोकली राजाराम वॉरियर्स तळवडे संघासाठी. या सामन्यात गांगेश्वर तळेरे संघाक तीच कामगिरी करूची लागतली, पण दुसऱ्या बाजून AAIS बिचोलीम गोवा संघ ह्यो सुद्धा एक दर्जेदार संघ असा प्रतिस्पर्धी संघी कमीत कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न नक्की होतलो. कारण दोन्ही बाजून शेरास सव्वा शेर संघ मालवणी संघाचा तर शेकटॅक मेकटा असणारे हे 2 टीम एकमेकांच्या समोर. चंद्रकांत 4 चेंडू 8 धावा. कल्पेश गवस पहिलो चेंडू लॉंगांच्या कपडावरसून चंद्रा जाधवचो लांब 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 खूपच लांब. जय हनुमान षटकार.
गावचो ह्यो दर्जेदार खेळाडू असा, पण कल्पेशचा स्वागत केला चंद्रा जाधवने. नावाप्रमाणेच डायरेक्ट चंद्रावर गेलेलो हो जय हनुमान षटकार. 58 ही धाव संख्या. काय काय झालं या चेंडूवर, बराच काय काय घडतला. या एका बॉलवर किमान 3 खुणा पंचांचे येतले आणि त्याच्यातली पहिली खुणा इली आणि ती पहिली खुणा असा नो बॉलची. त्यानंतर इली 22ची खुणा, 2 धावा आणि त्यानंतर अजून एक खुणा अपेक्षित असलेली पंचांकडून, जी सगळ्या बॅटरची आवडीची खुणा. लायसन्स टू किल घ्या, ही 3री खुणा तुमच्यासाठी. अमोल जमदाडे सरांचा एक सुप्रसिद्ध वाक्य असा, उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा बॉल असा फ्री हिट. अमोल सर, नो बॉल कधीच एकटो येणार नाही, तो नवीन लगीन झालेल्या जोडप्यासारखं येतात जोड्यानी सोबत फ्री हिट घेऊन. आणि ह्यो फ्री हिटचो चेंडू असलो अक्षय कदमसाठी. कलमटच्या या खेळाडून अनेक वर्षाचो घेतलेलो अनुभव आणि या सुंदर डे नाईट स्पर्धेत अक्षय तुझ्यासाठी ह्यो तोफो असा. ग्रेट भेट फ्री हिटच्या चेंडूची. कल्पेश गावसचा चेंडू, सांघिक 60 धाव संख्या. 2 गड्यांच्या मोबदल्यात लायसन्स टू किल, लॉंगांच्या दिशेन बाद होण्याची संधी नसतली. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, 1 धाव पूर्ण आणि एकेरी धावेनिशी. धाव संख्या 61 रन्सावर. बॅटरच्या बॅटमधून बॉल बाहेर पडलो आणि तो फटको फसलो की त्याच्या लक्षात येणार नाही नेमक्या काय घडताला. फ्री हिटचो चेंडू ज्या ठिकाणी आम्ही कॉमेंटेटर विचारतो, कधी कधी स्कोरर विचारतात, पण त्या ठिकाणी बॅटर विचारलो तर काय आश्चर्य वाटाक नको. अक्षयला माहिती होता फ्री हिटचो बॉल असा, पण चेंडू हव्यात गेल्यानंतर थोडीशी निराशा आणि त्यामुळे ज्या बॉलवर 2 रन इले असते त्या बॉलवर फक्त 1 रन. पण चंद्रा संघाचो कर्णधार, नायक, सेनापती, जणू काही हो टीमचो पुष्पा. स्ट्रायकर यांच्या दिशेन 6 बॉलमध्ये 14 रन, सांघिक धाव संख्या 61 रन्सावर. 5व्या षटकातल्या 2 चेंडूंची सांगता आणि नावेली गावचो कल्पेश गावस बॉलिंग मार्कवर. अजून एक खोलव्या टप्प्याचो चेंडू होतो. मिड ऑनच्या दिशेने चेंडूचो प्रवास, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचो चंद्राचो इरादो होतो, पण अक्षयने फक्त 1 रन्सावर समाधान मानला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जसा मालवण बोर्डिंग गावून एक सुंदर देखणा मैदान, अगदी तसाच गोमंतक भूमीतील नावेलीचा एक सुंदर देखणा ग्राउंड असा. कधीतरी त्या ग्राउंड बघूक नक्की जावा, त्या मैदानावरची स्पर्धा बघूक जावा. त्याच मैदानात दिलेले सुंदर खेळाडू. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही गाव असत ज्या गावात एकाच आडनावाची पूर्ण टीम तयार होता. कासगावची पंडित आडनाव असा, कांदळगावचे कदम आडनाव आणि तसोच नावेली गावचो गावस आडनाव. या आडनावाचा सुद्धा अगदी तसाच वैशिष्ट्य. पण समोर गावस आडनावाची काही चलती आज करायची नाही, हो इरादो होतो अक्षयचो. पण फिल्डर चेंडूच्या खाली इलो डीप मिड विकेटच्या दिशेने कानकाचो रजत कुडा आकार. विकेटचा पतन. एक मोठ्या फटक्यावर षटकार वसूल करण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया. आखो टप्प्याचो चेंडू, कनेक्शन खूपच सुंदर झाला. कल्पेशचो चेंडू बॅटर पासून लांब जाणारो डीप मिड विकेटच्या दिशेने रजतच्या सेफ हँड्स मध्ये. 3ऱ्या विकेटचा पतन. धावसंख्या स्थिरावली 62 रन्सावर. हॅलो, क्रीडा मंडळाच्या वतीने अभि धुमाळ आपले मनापासून धन्यवाद. स्पर्धेच्या ठिकाणी राजेश माळोदे देखील उपस्थित होता आहेत. त्याच पद्धतीने आमचे मित्र नवनाथ तोरसकर जे यूट्यूबर आहेत, वेगवेगळे रील्स त्यांचे आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचेही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आहोत. ते देखील उपस्थित झालेले आहेत. जय हनुमान क्रीडा मंडळ आपलं मनापासून आभार व्यक्त करत आहे. तसेच आमच्या अतिथी कक्षामध्ये कोकण कलाभूषण प्रसिद्ध भजनी बुवा मुरारी सावंत हे देखील उपस्थित झालेले आहेत. आपलंही मनापासून स्वागत. या सगळ्या मान्यवरांचं अमोल सर स्वागत असा. युट्यूबवर 1500 प्रेक्षक आमच्याशी जोडले गेले. अमोल, जी मेहनत तुम्ही घेतात ना, गेले 8 दिवस 10 दिवस 15 दिवस आणि गेल्या अनेक वर्षांचं स्वप्न तुम्ही पूर्ण केलात. अमोल, यावर्षी मैदानावर प्रवेश केल्याबरोबर अभिमान वाटलो आमका की ज्या मंडळाच्या स्पर्धेची चर्चा आम्ही वेगवेगळ्या स्पर्धेत करतो, ती स्पर्धा किती मोठी झाली. आणि अमोल, या स्पर्धेत यावर्षी सुद्धा आवर्जून तुझ्या मित्रांची आणि समालोचकांची आठवण काढून त्यांना दिलेलं हे आमंत्रण. उद्याच्या दिवसात तुमका श्याम वाकर सर बघूक मिळतले. जय हनुमान कला क्रीडा मंडळ कासार्डे उत्तर गावठण आयोजित ही देखणी स्पर्धा. कासार्डेमध्ये पहिल्यांदाच डे नाईट क्रिकेटचा थरार. विकेटचा पतन झाला अक्षयचा आणि त्यानंतर मैदानावर मिनीगेल या नावान ज्याका संबोधला जाता कणकवली तालुक्यातल्या हरकुळ गावचा सुपुत्र प्रदीप रासम
ज्या प्रदीपच्या पहिल्या एकेरी धावेनिशी बदललेला इक्वेशन 63 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 63 धावा एका सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल होता गांगेश्वर तळेरे संघाची. पण ही धावसंख्या पुरेशी नसतली, कारण यानंतर एक वार पलटवार हल्लो प्रति हल्लो सुद्धा होतलो. सुंदर चेंडू खोलव्या टप्प्याचो बॅटर बीट विकेट किपर सुद्धा बीट. जो चेंडू निर्धाव ठरलो असतो त्या चेंडूवर 22च्या रूपात 1 रन आणि एकेरी धावेनिशी धावसंख्या 64 रन्सावर. 64 यो धावफलक. 5 षटकांचा खेळ झालो समाप्त. इनिंगची सांगता करणारे शेवटचे 6 चेंडू अजून बाकी असत आणि गांगेश्वर तळेरे संघ एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने चाललेली ही वाटचाल असा. आज एकापेक्षा एक मातब्बर खेळाडू तुमका बघूक मिळाले. AA-IS बिचोलीम गोवा संघाच्या वतीन मनोज नार्वेकर नार्वेम बिचोली, समर्थ गावस नावेलीम साखळी, हर्षद मातोंडकर कारापूर साखळी, साईश झोरे सुरला सच्चित कारापूर साखळी, कल्पेश गावस नावेलीम, लतीफ नाईक कारापूर, सोमनाथ गवस नावेलीम, साहिल पणजी, रजत कुडाळकर कांडका, संकेत झोरे सुरला आणि सगळी इतिहास भूगोल आकडेवारी तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे कॉमेंटेटर स्कोरर गणेश राऊळ तर असत, पण त्याचबरोबर गोमंतक भूमीचो कम्प्युटर स्कोरर अखिल परब तुझे सुद्धा मनपूर्वक आभार असत. या स्पर्धेत जरी अखिल नसलो तरी या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अमोल सर ही स्पर्धा यशस्वी होती यासाठी गोवा राज्यातील खेळाडूंची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणारो अखिल तुझा सुद्धा स्वागत असा. शेवटच्या षटकाचो थरार फुलटॉस चेंडू डीपेक्षा कव्हरच्या दिशेन रोलिंग 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 जय हनुमान चौकार. चौकारानिशी 68 यो धावफलक. चंद्रा जाधव 9 चेंडू 19 धावा. अप्रतिम कामगिरी संघाचा. जहाज एका सुरक्षित किनाऱ्याच्या दिशेने नेण्यासाठी चंद्राच्या खांद्यावर जबाबदारी. सेन्सिबल क्रिकेट. चंद्रान बघितलो मिड विकेट खूप खोलवर असा हलक्या हातान खेळान काढलेलो चेंडू. एक सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एका रनसाचं रूपांतर दुसऱ्या रनसात आणि या 2 रनसानिशी बदललेला इक्वेशन 70 रन्सावर. 70 धावा 10 चेंडू मध्ये 21 धावा. कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. हनुमंत तळेकर दिलीप तळेकर या बंधूंनी गांगेश्वर तळेरे या संघाचा सुकाणू चंद्रा जाधवच्या हाती का दिला त्याचा ह्या उदाहरण असा. 10 बॉल मध्ये 21 रन. शेवटचे 4 चेंडू अजूनही बाकी. 70 धावा. तिसऱ्या चेंडूवर अजून एक घणाघाती प्रहार करण्याचा इरादा होतो. 1 रन पूर्ण फक्त 1 रनसावर समाधान, कारण स्ट्रायकर यांच्या दिशेने प्रदीप मिनी गेल त्याका का म्हटलं जातं त्याचा उदाहरण प्रदीप तुका दाखवचा असा. प्रदीप रासम कणकवली तालुक्यातल्या हरकुळ गावचो ह्यो अष्टपैलू खेळाडू आणि ह्यो मिनी गेल मैदानावर क्रिस गेलची आठवण करून देणारी कामगिरी मिनी गेलला करणं अपेक्षित. 6व्या ओव्हरीतले 3 बॉल समाप्त. धावसंख्या 71 रन्सावर. प्रदीप 1 चेंडू 1 रन. चंद्रा जाधव 11 चेंडू 22 धावा आणि बॉलिंग मार्कवर साई शेझोरे. गोमंतक भूमीचो एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक स्पर्धांमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लावली जातो तो साई शेझोरे. सुंदर चेंडू साईश कडसून अप्रतिम गोलंदाजी. नुकतीच संपलेली SK जॉगिंगची तालुका लेवलची स्पर्धा आणि या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज ह्यो किताब ज्या खेळाडूच्या नावे तो साईश शेझोरे तुमका दिसतलो बॉलिंग मार्कवर. प्रदीप रासम आपल्या कॅप्टनला स्ट्राईक देण्याच्या नादात आपली विकेट सॅक्रिफाईस करताना माघारी परतताना आणि प्रदीपची जागा घेण्यासाठी गुरु राणे. कणकवली शहराचा अजून एक खेळाडू. तोपर्यंत आमचे प्रेक्षक संख्या 1600 प्रेक्षक या सामन्याशी जोडले गेले. या सगळ्या व्हर्च्युअल प्रेक्षकांचा सुद्धा मनपूर्वक स्वागत असा. युट्यूबवरचे आमचे हे सगळे रसिक मान्यवर. 71 धावसंख्या. मिड ऑफ क्लिअर करून चेंडू सीमारेषेवर पार पटकावण्याचा प्रयत्न सफल. एक सुंदर झेल. कॅच ऑफ दी मॅच म्हटलं तर वावग्या ठराने. मिड ऑफच्या दिशेने अप्रतिम क्षेत्ररक्षण. हर्षद मातोंडकर ज्याचं नाव असा. चंद्रा जाधवची खेळी समाप्त, पण बाद होण्यापूर्वी आपली जबाबदारी चंद्रान पुरेपूर पार पाडली. एकदा टाळी वाजवूया चंद्रा जाधवसाठी. 12 चेंडू 22 धावा आणि हे ऍक्शन रिप्ले ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तुमच्यासाठी ही सगळी क्षणचित्र अगदी लगेच. हर्षद
चेंडूच्या खाली हर्षदने घेतलेलो एक सुंदर झेल. चंद्रा जाधवची खेळी समाप्त आणि इनिंगचा शेवटचा चेंडू खेळण्याच्या इराद्यान रोहन साळगावकर या खेळाडूकडून अपेक्षा असलेली असनोडा गावचो हे दर्जेदार खेळाडू लांबलचक फटक्यांसाठी प्रसिद्ध असा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सामने बदलण्यात महिरत प्राप्त करणारो रोहन साळगावकर मॅन फ्रॉम असनोडा स्ट्रायकर यांच्या दिशेने तुमका दिसतलो हे शेवटचा बॉल खेळण्यासाठी. या मोठ्या मॅच मध्ये रोहनला इतक्या खाली का उतरला त्याचं कारण कदाचित रोहनला शेवटच्या बॉलवर षटकार मारण्याची संधी मिळणं गरजेचा होता. शेवटचा चेंडू इनिंगची धावसंख्या 71 रन्सावर जो धावफलक 80-90 पार जायत असं वाटावतो त्या धावसंख्येत घातलेलो लगाम साईश झोरे, कल्पेश गावस, हर्षद मातोंडकर या खेळाडूंचा कौतुक असा. शेवटच्या 3 ओव्हरीमध्ये अप्रतिम गोलंदाजी. या ओव्हरमध्ये आतापर्यंत साईशने खर्च केले फक्त 7 रन. डेप्थ ओव्हरमध्ये लाजवाब कामगिरी. शेवटचा चेंडू गती परिवर्तन शफल शॉट फाईन लेगच्या दिशेने 1 रन तर नक्की मिळतलो. दुसऱ्या रनचा प्रयत्न असतलो. 2 धावा सुद्धा अगदी सहज झालेले पूर्ण आणि या 2 धावेनिशी धावसंख्या वधारलेली 73 धावफलक. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण बघतो कासार्डे नगरीतली ही देखणी मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठण आयोजित जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी कासार्डे नगरीतली पहिली डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आणि आजच्या दिवसातल्या आजच्या रजनीमधल्या दुसऱ्या सामन्यात AAIS बिचोलीम गोवा संघाचा कॅप्टन मनोज नार्वेकरने जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग आणि चंद्रा जाधवच्या नेतृत्वाखाली गांगेश्वर तळेरे संघात दिलेल्या फलंदाजीचं आमंत्रण. या आमंत्रणाचा स्वीकार करत अप्रतिम कामगिरी 73 सांघिक धावसंख्या पुनाजी कणगुटकर द रन मशीन ऑफ गोवा हर्षद मातोंडकरची शिकार झालो. 13 चेंडू 26 रन्सावर. विकास कदम मॅन फ्रॉम पियाळी 4 चेंडू आणि 10 धावा. चंद्रा जाधव कॅप्टन स्नॉक 12 चेंडू 22 धावा. अक्षय कदम कणकवली तालुक्याच्या कलमटचो खेळाडू ज्यांनी 5 बॉलमध्ये बनवले 7 रन. प्रदीपने थोडीशी निराशा केली 2 चेंडू 1 धावा. गुरु राणे कणकवली 0 चेंडू 0 धाव आणि रोहन साळगावकर असनोडा एका बॉलमध्ये 2 रन. एकूण धावसंख्या 73 रन्सावर. गोलंदाजी इक्वेशन बघा साहिल वांगणकर मॅन फ्रॉम पणजी 2 ओव्हरीमध्ये 25 धावा खर्च 1 विकेट. हर्षद मातोंडकर कारापूर 2 ओव्हरीमध्ये 26 धावा. थोडीशी महागडी गोलंदाजी पण दोघांसाठी सुद्धा एक पॉवर प्ले मिळालो. कल्पेश गावस मॅन फ्रॉम नावेली एका ओव्हरीमध्ये 10 रन आणि शेवटच्या ओव्हरीत साईश झोरे मॅन फ्रॉम सुरला फक्त 9 धावांचा खर्च. डेप्थ मध्ये खूप चांगली गोलंदाजी बघूक मिळाली AAIS बिचोलीम गोवा संघाकडून. पहिली बॅटिंग करताना एकूण स्थिरावलेलो धावफलक 73 रन्सावर 74 धावांचं लक्ष्य आणि स्क्रीनवर तुमका दिसणारो टॉस का बॉस मास्टर डिटेलिंग स्टुडिओ यांनी प्रायोजित केलेलो टॉस का बॉस सोबत सामनावीर कोण असतलो या सामन्याचा हिरो अगदी थोड्याच वेळात आणि त्याच्या बाजूक असणारो आय लव जय हनुमान उत्तर गावठणचे एक सुंदर सेल्फी पॉइंट. 36 चेंडू 74 धावांचं लक्ष्य आणि कसं होतं या 36 चेंडू 74 धावांचं लक्ष्याचा पाठलाग सांगण्यासाठी आमचे साथी समालोचक प्रदीप देऊलकर सर. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर। नमस्कार, वेलकम। जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठण जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आजच्या पहिल्या रजनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्या सर्वांचंही या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय www.tenniscricket.in। श्री संतोषजी नाणेकर, श्री गौरवजी सावंत आणि त्यांची पूर्ण टीम या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। भव्य दिव्य आयोजन नियोजन पाहायला मिळत आहे। कासार्डे गावाची मान अभिमानाने उंचावणारी स्वाभिमानाने उंचावणारी ही क्रिकेट स्पर्धा कासार्डे गावामध्ये प्रथमतः आपण या प्रकाश झोतामध्ये ही क्रिकेट स्पर्धा पाहतोय। हॅलो चिक आमच्या स्पर्धेसाठी देणगी स्वरूपामध्ये माझे पोस्ट मास्टर श्री चंद्रकांत पाताडे, माजी पोस्ट मास्टर यांच्याकडून 1000 रुपयांची देणगी आलेली आहे। त्यांचेही मनापासून धन्यवाद। तसेच प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे, लकी कुपनचं आयोजन केलेलं आहे आणि हे लकी कुपन आपण खरेदी करू शकता फक्त 50 रुपयामध्ये। भाग्यवान विजेता कोण होईल याची देखील उत्सुकता आहे। महिलांसाठी खास साडी आहे, जे विनामूल्य कुपन तुम्हाला मिळेल। प्रत्येक दिवशी तुम्हाला एक साडी लकी कुपनच्या माध्यमातून दिली जाईल आणि याचे पुरस्कर्ते आहेत कैलासवासी सरस्वती गजानन सुतार यांच्या स्मरणार्थ जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत करण्यात आलेलं आहे। तसेच प्रथम क्रमांकासाठी लकी कुपनमध्ये आकर्षक कपाट दिलं जाईल, जे विराज यादव यांनी पुरस्कृत केले। द्वितीय क्रमांकासाठी सिलिंग फॅन असेल, श्री प्रथमेश परशुराम पाताडे यांनी पुरस्कृत केले। तृतीय क्रमांकासाठी इस्त्री असेल, श्री राजाराम विश्वास सावंत यांनी पुरस्कृत केली आहे। चतुर्थ क्रमांकासाठी स्मार्ट वॉच आहे, श्री समर्थ मोबाईल स्टोअर दीपक शेट्टी रोहन राडे यांनी आपल्याला पुरस्कृत केली आहे। त्यानंतर आकर्षक टी शर्ट आहे, श्री वल्लभ राणे यांनी पुरस्कृत केले आहे। आणि त्यानंतर आहे LED बल्ब, जे किरण पाताडे यांनी आपल्याला पुरस्कृत केली आहे। आमचे जय हनुमान क्रीडा मंडळाचे व्हॉलेंटियर्स तुमच्यापर्यंत कुपन घेऊन येतील किंवा ज्यांना कुपन खरेदी करायचे आहेत त्यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क करा आणि भाग्यवान विजेते होण्याची संधी घ्या। सामन्याला सुरुवात होताना दिसते सलामीची विनीची जोडी AAIS बिचुलिम क्रिकेट संघाची रजत कुडाळकर आणि समर्थ गावच। पहिल्या चेंडूवरती फुलर लेनचा चेंडू भिरकावून दिला जातोय लॉंगन सीमा रेषेच्या बाहेर। जय हनुमान मॅक्झिमम षटकार। पाहायला मिळतोय गांगेश्वर तळेरे विपक्ष AAIS बिचुलिम गोवा क्रिकेट संघ। दोन खेळाडू आयकॉन विरुद्ध आयकॉन ही लढत मैदानावरती पाहायला मिळत आहे। एका बाजूला रजत कुडाळकर AAIS बिचुलिम क्रिकेट संघाचा आयकॉन खेळाडू, तर गांगेश्वर तळेरे क्रिकेट संघाचा आयकॉन खेळाडू रोहन साळगावकर। हे दोन खेळाडू गोमंतक भूमीतील आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत। सलामीची विनीची जोडी रजत कुडाळकरच्या साथीला मॅन फ्रॉम नावेली, अर्थात ज्याला सुपरमॅन म्हणून गोमंतक भूमीमध्ये ओळखले जाते, तो समर्थ गावस यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने। एकमेकांचे कच्चे दुवे नक्कीच खेळाडूंना माहिती असेल, त्याच्यामुळे सामना हा नक्कीच रंगतदार स्थितीत पाहायला मिळेल। यावेळी मोठा फटका, चेंडू बॅटच्या मधोमध भिरकावून दिला गेलाय वाईडेस्ट लॉंगन सीमा रेषेच्या बाहेर। मॅक्झिमम ब्रँडेड जय हनुमान षटकार। राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळी मिड ऑफला चेंडू क्लिअर करण्याचा प्रयत्न, अर्थात मिड ऑफ क्षेत्ररक्षक चंद्रकांत जाधव याला हा चेंडू हुलकावणी देताना दिसतोय आणि सीमा रेषेवरती आटोकाट प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत चेंडूवरती ताबा मिळवण्यासाठी। 2 धावा दुहेरी धावसंख्येने धावफलक वेगाने बदलला जातोय।
बिनबाद 15 धावा धावफलकावरती. 74 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी केली गांगेश्वर तळेरे क्रिकेट संघ 73 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि 74 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय AAIS बिचलीम क्रिकेट संघ गोवा. यावेळी फुलरलेनचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू बराच काळ हवेमध्ये झेल टिपण्याची नामी संधी होती, मात्र झेलाचा अंदाज चुकला जातोय गांगेश्वर तळेरे क्रिकेट संघाचा क्षेत्ररक्षक. परिणामी जो झेल होता तो मायभूमीला स्पर्श होताना दिसतोय आणि पंचांचा इशारा येतोय नो चेंडू, म्हणजे फ्री हिटची संधी मिळेल ती फलंदाजाला. क्रिकेटच्या फटलावर चुकीला माफी नसते. इथं चुकी झाली आणि परिणामांना सामोरं जावं लागेल गांगेश्वर तळेरे क्रिकेट संघाच्या खेळाडूंना. सांघिक धावसंख्या धावफलकावर 3 ने पुढे सरकली. बिनबाद 18 धावा धावफलकावरती. पहिलं जय हनुमान मॅजिक पॉवर प्लेचं षटक गांगेश्वर तळेरे क्रिकेट संघाकडनं आपण पाहतोय. गोमंतक भूमीतील अष्टपैलू खेळाडू ज्याने बरेच मोठ्या स्पर्धांचा अनुभव असलेला रोहन साळगावकर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मधल्या एष्टीवरचा चेंडू उजव्या एष्टीवरती शपल होतोय. डीप काउ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर. जय हनुमान मॅक्झिमम षटकार. गोमंतक पाहिलं बऱ्याच क्रिकेट स्पर्धांमध्ये गुरुचे चेंडू असतात, मात्र यावेळी क्रिकॉनच्या चेंडूवरती सुपरमॅनची कामगिरी पाहायला मिळत आहे. यावेळी बॅक टू बॅक दुसरा मोठा धमाका. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर षटकार. स्पर्धेदरम्यान शुभ आगमन होत आहे सन्मान श्री अरुण बंड साहेबांचं. त्यांचं शब्द सुमनांनी शब्द फुलांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं. पहिलं मॅजिक पॉवर प्लेचं षटक रोहन साळगावकरचं, अर्थात तुफान फटकेबाजी. एका बाजूला रजत कुडाळकर आणि दुसऱ्या बाजूला समर्थ गावस, अर्थात ज्याला सुपरमॅन म्हणून ओळखलं जात आहे गोमंतक भूमीमध्ये. ते 2 अव्वल दर्जाचे खेळाडू सलामीवीराच्या रूपात पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये बदल होतोय गांगेश्वर तळेरे क्रिकेट संघाकडनं. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गौरव घुंगरट यावेळी सज्ज होताना दिसत आहेत. पंचांच्या डाव्या साईडने, अर्थात थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट हा गोलंदाजीचा मारा असेल. पहिलं षटक समाप्त झालं. 74 धावांचा पाठलाग करताना सांघिक धावसंख्या धावफलकावर बिनबाद 30 धावा. ही धडाकेबाज सुरुवात म्हणावी लागेल AAIS बिचोलीम गोवा क्रिकेट संघ. यावेळी रिव्हर्स स्विफ्ट खेळण्याचा प्रयत्न. रजत कुडाळकर गोमंतक भूमीतील अर्थात पॉवर प्लेच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी करणारा हा खेळाडू. यावेळी या खेळाडूला चेंडू चकवतोय गोलंदाजीमध्ये गौरव घुंगरट, अर्थात अचूक टप्प्यावर चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय. चेंडू निर्धाव गल्ले जातोय गौरव घुंगरट यांच्या गोलंदाजीवरती. यावेळी चेंडू डाव्या ष्टीवर पाहायला मिळतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. दरम्यान एकेरी धाव यावेळी पूर्ण होताना दिसत आहे, म्हणजे 2 बहुमूल्य धावा मिळत आहेत AAIS बिचोलीम गोवा क्रिकेट संघाला. दुहेरी धावसंख्येने बिनबाद 32 धावा धावफलकावरती. प्रथम फलंदाजी केली गांगेश्वर तळेरे क्रिकेट संघ 73 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात आणि ह्या 73 धावांचं उत्तर देताना आतापर्यंत समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल ती गोवा क्रिकेट संघाची. बिनबाद 32 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षण पाहिलं मिड ऑन मिड ऑफ दोन्ही 38 सर्कलच्या आतमध्ये कव्हर, त्याचप्रमाणे पॉइंट. फ्लाइंग स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेटवरती एक क्षेत्ररक्षक. ही क्षेत्ररक्षणाची विवरण रचना असेल समर्थ गावस या खेळाडूसाठी. यावेळी फटका फसलाय. झेल टिपण्याची नामी संधी. कव्हर क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. पहिला गडी बाद होतोय. जमलेल्या जोडीला सुरुंग लावतोय गौरव घुंगरट नावाचा गोलंदाज आणि समर्थ गावस यावेळी तंबूच्या आसऱ्याला.
बिचलिम गोवा क्रिकेट संघाचा अर्थात दुसरा आयकॉन खेळाडू मैदानावरती पावले टाकताना दिसतोय. नंबर 3 वरती वन डाऊन या पोझिशन वरती ऑटोटेक पणजी क्रिकेट संघाकडनं खेळणारा खेळाडू यावेळी मात्र आयकॉनच्या रूपात पाहायला मिळतोय. AAIS बिचलिम क्रिकेट संघाकडनं साहिल वांगणकर. उजव्या शैलीचा फलंदाज गौरव घुंगरट, उजव्या शैलीचा गोलंदाज दुर्वर्ण, पंचांच्या डाव्या साइडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मधल्या शीवरचा चेंडू थोडासा सावध पवित्र घेतोय फलंदाज साहिल वांगणकर, अर्थात सन्मान देतोय गौरव घुंगरट यांच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या स्थिरावली, एक गडी बाद, 32 धावा धावफलकावर. आमच्यासोबत गुणलेखक श्री गणेश राऊळ, यावेळी अल्टी बल्टी खेळण्याचा प्रयत्न, अर्थात चेंडूचा अंदाज मनाशी बांधता येत नाही साहिल वांगणकरला. खातं उघडणं अजूनही क्रमप्राप्त असेल. दुसऱ्या बाजूला आघाडीवीर सलामीवीर फलंदाज रजत कुडाळकर, अर्थात रजत कुडाळकरचा विचार केला तर रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये ज्याने शतक ठोकलं होतं असा विस्फोटक विध्वंसक फलंदाज गोमंतक भूमीतील. अचूक टप्प्यावर गोलंदाजी गौरव घुंगरट, राईट आर्म ओव्हर द विकेट. आखो टप्प्याचा चेंडू, अर्थात शॉट लॉंग लेग वरती चेंडू पाहायला मिळतोय. संपर्क अचूक नव्हता, मिस टायमिंग फटका, एकेरी धाव निघतोय आणि एकेरी धाव संख्येने साहिल आपलं खातं उघडताना दिसतोय. तर सांघिक धाव संख्या 1 ने पुढे सरकली ते 1 गडी बाद, 33 धावा. 33 ला 1, 74 धावांचा पाठलाग करताना AAIS बिचलिम गोवा क्रिकेट संघ. गौरव दुर्वर्ण सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी फटका फसलाय, अर्थात चेंडू शॉर्ट लॉंग लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या मधोमध पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूर पाहायला मिळतोय. मिस टायमिंग फटका होता रजत कुडाळकरचा. एकेरी धाव रजत साठी प्राप्त होताना दिसत आहे. तर सांघिक धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 34 धावा, 2 षटकं, 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 74 धावांचा पाठलाग करताना 1 गडी बाद, 34 ही धावसंख्या. पहिलं षटक रोहन साळगावकरचं तब्बल 30 धावांचं. दुसरं षटक मात्र अचूक गोलंदाजी. गोलंदाजीमधील अचूकता काय असतं त्याचं ज्वलंत उदाहरण गौरव घुंगरट यांच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळालं. फक्त 4 धावा खर्च केल्या, 2 षटकं, 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 74 धावांचा पाठलाग करताना 34, 1 गडी बाद. 24 चेंडू, 40 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी AAIS बिचलिम गोवा क्रिकेट संघाला. रजत कुडाळकर, अर्थात रजत किती धावांची मदत करेल बिचलिम गोवा क्रिकेट संघाला. तर दुसऱ्या बाजूने साहिल वांगणकर, ज्याला फलंदाजीचा सूर गवसणं अजूनही क्रमप्राप्त असेल, तो कशा प्रकारे फलंदाजी करतोय या सामन्याकडे हेही पाहणं औत्सुक्याचं राहील. आज गोमंतक भूमीचं, गोवा राज्याचं या स्पर्धेवरती नक्कीच लक्ष लागून राहिलेलं असेल. नजरा खेळल्या असतील या सामन्यावरती बिचलिम गोवा क्रिकेट संघ कशा प्रकारे प्रदर्शन करतोय. राहुल कुलकर्णी गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी झेल टिपण्याची नामी संधी, सुरेख झेल म्हणावं लागेल. शॉर्ट लॉंग लेग वरती झेल टिपला जातोय आणि दुसरा गडी बाद, एक प्राइज विकेट म्हणावी लागेल AAIS बिचलिम गोवा क्रिकेट संघाची. रजत कुडाळकर तंबूच्या आश्रयाला. बिचलिम गोवा क्रिकेट संघाचा नवीन फलंदाज, डावकरा शैलीचा मॅन फ्रॉम सुरला, गोमंतक भूमीतील अजून एक उगवता सितारा, कित्येक स्पर्धांमध्ये अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू
साईज जोरेची पावलं यावेळी मैदानाकडे पाहायला मिळत आहेत. अर्थात लोकल बॉय राहुल कुलकर्णी एक कमाल करताना दिसतोय. रजत कुडाळकर सारख्या कसलेल्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवतोय राहुल कुलकर्णी गांगेश्वर तळेरे क्रिकेट संघाकडनं. गांगेश्वर तळेरे क्रिकेट संघाचा विचार केला सन्मान श्री हनुमंत तळेकर, सन्मान श्री दिलीपजीभाई तळेकर यांच्या मालकीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला सन्मान श्री अमर मांद्रेकर AAIS बिचोलीम गोवा क्रिकेट संघाचे संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल कुलकर्णी क्षेत्ररक्षण सजवतोय, क्षेत्ररक्षक सापळा रचतोय. अर्थात स्ट्राईक एंडच्या दिशेने डावखुरा शैलीचा फलंदाज साईज जोरे. राईट आर्म राऊंड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल करताना दिसतोय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, फेकी करतोय यष्टीरक्षक चंद्र जाधव याच्याकडे आणि एकेरी धावसंख्येने साईज जोरे आपलं खातं उघडताना दिसतोय. सांघिक धावसंख्या पोहोचतोय 2 गडी बाद 35 धावा, 35 ला 2, 74 धावांचा पाठलाग करताना AAIS बिचोलीम गोवा क्रिकेट संघ. स्ट्रायकेंडच्या दिशेने साहिल वांगणकर उजव्या शैलीचा फलंदाज. अर्थात संयम त्याचबरोबर आक्रमकता याही खेळाडूकडे. अर्थात राहुल कुलकर्णी यावेळी पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी बॅकफुटला जाऊन कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राईक एंड वरती जोखीम पत्करली होती मात्र ती फेकी अचूक नव्हती क्षेत्ररक्षकाची. परिणामी एकेरी धाव साहिल वांगणकरच्या खाती जमा होताना दिसत आहे. सांघिक धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 2 बाद 36 धावा धावफलकावरती, 36 रन्स, लॉस ऑफ बाय 2 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर प्रोग्रेस. लोकल बॉय राहुल कुलकर्णी आतापर्यंत अचूक गोलंदाजी करतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना रोखून धरलंय आपल्या गोलंदाजीवरती. यावेळी उजव्या यष्टीवरती शपल होतोय, चेंडूला भिरकावून दिला जातोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या दिशेने. जय हनुमान मॅक्झिमम ब्रँडेड षटकार. सुंदर संपर्क अर्थात चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीला थोडासा शफल झाला, साईज जोरे उजव्या यष्टीवरती गेला आणि चेंडू बरोबर बॅटच्या मधोमध घेऊन भिरकावून दिलाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सांघिक धावसंख्या 6 ने पुढे सरकली. 2 बाद 42 धावा धावफलकावर. यावेळी पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट टर्म पुल मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाची चुकी होते, चेंडू सीमा पार 6 धावांसाठी. रिप्ले मध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत. राईट आर्म राऊंड विकेट हा चेंडू होता आणि उजव्या यष्टीवरती शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अर्थात क्षेत्ररक्षकाला संधी होती मिड विकेट वरती झेल टिपण्याची. सलग 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके षटकार खेचतोय साईज जोरे नावाचा खेळाडू. यावेळी सुंदर संपर्क म्हणावा लागेल. चेंडू स्वीपर कव्हर वरती झेल टिपण्याची सुरेख झेल म्हणावं लागेल, यशस्वी झेल स्वीपर कव्हर वरती गांगेश्वर तळेरे क्रिकेट संघाकडनं पाहायला मिळतोय. विकास कदमच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि आजच्या रजनी मधील नक्कीच म्हणावं लागेल कॅच ऑफ द डे. साईज झोरे डावखुरा शैलीचा फलंदाज ज्याला फॉलो केलं होतं गोलंदाज राहुल कुलकर्णीने. फलंदाज जसा उजव्या यष्टीवरती आला तसा चेंडूचा टप्पाही आउटसाइडचा ऑफ स्टंप ठेवला गेला राहुल कुलकर्णीकडनं.
जय हनुमान क्रीडा मंडळ उत्तर गावठण जय हनुमान चॅम्पियन्स ट्रॉफी राहुल कुलकर्णी ह्याची डिलिव्हरी आपण पाहिली होती आउटसाइड द ऑफ स्टंप अर्थात अर्थात जी डिलिव्हरी झाली होती ती क्रीजच्या बाहेर चेंडूचा टप्पा पडला आणि त्यानंतर मात्र पंचांचा इशारा आला की नो चेंडू. पंचांचा इशारा येतोय चेंडू फ्री हिट अर्थात ही नामी संधी प्राप्त होईल ती फलंदाज साहिल वांगणकरसाठी. सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय. AAIS बिचोलीम गोवा क्रिकेट संघ 50 धावा पूर्ण करतोय. 74 धावांचा पाठलाग करताना राहुल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी खुपलर लाईनचा चेंडू मोठा फटका पाहायला मिळतोय मिड विकेट सीमा रेषेवरती. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर मॅक्झिमम जय हनुमान ब्रँडेड षटकार. स्पर्धेदरम्यान शुभ आगमन होत आहे. कलमट गावचे सुपुत्र सन्मान श्री मिलिंदजी मेस्त्री साहेबांचं इथं शुभ आगमन होत आहे. आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं शब्द सुमनांनी शब्द फुलांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. श्री अरुण भंड यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्मान श्री मिलिंदजी मेस्त्री साहेबांचा आपण आज सन्मान करावा. कलमट गावचे उपसरपंच सन्मान श्री स्वप्नीलजी चिंदरकर साहेबांचंही शुभ आगमन होत आहे. त्यांचंही शब्द सुमनांनी शब्द फुलांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. गौरव घुंगरट यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळत आहेत. अर्थात चेंडू उजव्या श्रीच्या खाली राहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळी निष्फळ ठरला जातोय. तो साई जोरेला चेंडू चकवतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय गौरव घुंगरट यांच्या गोलंदाजीवरती. 17 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल AAIS बिचोलीम गोवा क्रिकेट संघाला विजय संपादन करण्यासाठी. राईट ऑफ ओव्हर द विकेट गौरव. यावेळी हलक्यातनी चेंडू स्टिअर केलाय. चेंडू जातोय डीप पॉइंटच्या दिशेने. एकरी धाव वेगाने पूर्ण झाली. अर्थात दुहेरी धावसंख्येसाठी नकार दिला जातोय साहिल वांगणकर या खेळाडूकडनं. एकेरी धाव साई जोरेच्या खाती जमा होतोय. एकेरी धावसंख्येने सांघिक धावफलक पुढे सरकताना दिसतोय. 57-2 बाद. षटक क्रमांक 4 गांगेश्वर तळेरे क्रिकेट संघाकडनं. अर्थात या इनिंग मधील दुसरं षटक अवघ्या 4 धावांचं हाताळलं होतं. तेच गौरव घुंगरट यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळत आहेत. साहिल ऑन स्ट्राईक.
यावेळी उजवेष्टीवरती शपल होतोय, चेंडू लॉंग लेगला भिरकावला जातोय, अर्थात झेल होता, शतरक्षकाचा अंदाज चुकतोय आणि त्यानंतर एक टप्पा घेऊन चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. बॅटमनना आणि सांघिक धावसंख्या 61, 2 गडी बाद. यावेळी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, संपर्क अचूक नव्हता, चेंडू जमलेला घरंगळ जातोय डीप थर्ड मॅन पर्यंत. चेंडूची फेकी ही वेगाने होताना दिसतंय यष्टीरक्षक याच्या हातामध्ये, अर्थात एकेरी धाव, ज्या एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय. 2 गडी बाद, 62 धावा, 62ला 2, 74 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय AA-IS बिचलिम गोवा क्रिकेट संघाकडनं. 14 चेंडू 12 धावांची आवश्यकता असेल बिचलिम गोवा क्रिकेट संघाला विजय संपादन करण्यासाठी. साईज झोरे यावेळी ऑन स्ट्राइक एंडवरती रिव्हर्स स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचा फटका अर्थात दुधारी तलवार, लागली तर आबाद नाहीतर बरबाद असा चित्र विचित्र फटका खेळण्याचा प्रयत्न साईज झोरेचा पाहायला मिळतोय गोवा क्रिकेट संघाकडनं. चेंडू चकवतोय, चेंडू निर्धाव गणला जातोय. गौरव गुंगरट यांच्या गोलंदाजीवरती अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा मानस पाहायला मिळतोय, कारण इनिंग मधील दुसरं षटक हे अवघ्या 4 धावांचं हाताळलं गेलं होतं गौरव गुंगरट या गोलंदाजाकडनं. यावेळी उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, त्रिफळा उद्ध्वस्त होतोय, तिसरा गडी बाद होतोय. AA-IS बिचलिम गोवा क्रिकेट संघाचा साईज झोरे बॅक टू द पॅव्हलियन. साईज झोरे फलंदाज माघारी परततोय. 3 गडी बाद, सांघिक धावसंख्या 62 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 4 षटकं 24 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. दुसऱ्या इनिंग मधील 5व्या षटकाचा खेळ सुरू होईल आणि गोलंदाजीच्या आक्रमणावर डावखरा शैलीचा फिरकी गोलंदाज पप्पू कल्याणकर यावेळी गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट मधील बराचसा अनुभव, कित्येक सामन्यांमध्ये कित्येक मैदानांवरती आपल्या गोलंदाजीवरती भल्या भल्या फलंदाजांना नाचवलं तोच पप्या कल्याणकर यावेळी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू डीप मिड विकेट वरती पाहायला मिळतोय. एकेरी धाव निघेल आणि एकेरी धाव ही साहिल वांगणकरच्या खाती जमा होताना दिसतंय आणि एकेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकला. 3 बाद, 63 धावा धाव फलकावरती. 63 रन्स लॉस ऑफ बाय 3 विकेट आफ्टर 5 ओव्हर प्रोग्रेस. 11 चेंडू 11 धावांची आवश्यकता असेल. प्रथमतः स्ट्राइक एंडवरती सामना करेल सचित सावंत, उजव्या शैलीचा फलंदाज. डावखऱ्या शैलीचा गोलंदाज पप्या कल्याणकर, आखूट टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू एका टप्प्यानंतर मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. चेंडूची फेकी होईल, एकेरी धाव सचित सावंतच्या खाती जोडली जाईल, म्हणजे एकेरी धाव संख्येने सचित सावंत आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या पुढे सरकली, ती 3 बाद, 64 धावा धाव फलकावर. यावेळी आखूट टप्प्याचा चेंडू मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पार, जय हनुमान, षटकार. सामन्याचं चित्र बरंच अगदी स्पष्ट होत आहे. अवघ्या 4 धावांची आवश्यकता असेल विजय संपादन करण्यासाठी.
यावेळी उजवेष्टीवरती अर्थात पप्पू तोडकर स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न राहतोय. चेंडू चकवतोय पप्प्या कल्याणकरचा. चेंडू निर्धाव गल्ला जातोय या गोलंदाजीमध्ये. डावकर शैलीचा फिरकी गोलंदाज पप्प्या कल्याणकर लेफ्ट अप ओव्हर द विकेट. यावेळी पवित्रा बदलतोय अर्थात चेंडू स्वीपर कव्हर वरती पाहायला मिळतोय. एकेरी धाव यावेळी पूर्ण झाली अर्थात प्रयत्न दुहेरी धावसंख्येकडे पाहायला मिळतोय आणि एकेरी धावेची पावलं ही बघता बघता दुहेरी धावसंख्येकडे वळली. 2 धावा ज्या दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकला 72 3 गडी बाद. स्पर्धेच्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक तथा प्रसिद्ध भजनीबुवा आणि कणकवली भाजपा तालुका माजी मंडळ अध्यक्ष तथा कणकवली पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय श्री संतोषजी कानडे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावरती त्यांचा स्वागत सोहळा देखील संपन्न होतो आहे. संतोषजी कानडे साहेबांचा काल वाढदिवस देखील होता आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा आमच्या जय हनुमान क्रीडा मंडळाच्या वतीने. साहेब आपल्याला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभावं आणि असंच हे नेतृत्व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपल्याला सातत्याने यशस्वी